विद्याधिराजतीर्थानां करकञ्जसमुद्भवम् विद्याधीश गुरुं वन्दे मधुविद्या प्रवृद्धये मधुविद्या प्रवृद्धये वन्दकळयो इंदिराकान्ता कामितपदकमलानाथा वन्दकळयो इंदिराकान्ता कामितपदकमलानाथा दारितोरपरकानाथा विद्येय विद्याधिराज बुद्धिय विद्याधीशा नमो नमो गुरुवर्यरिगे विद्याधीशपाद ಒಡೆಯರಿಗೆ ವಿದ್ಯಾಧೀಶಪಾದ ಒಡೆಯರಿಗೆ ನಮೋ ನಮೋ ಗುರುವರ್ಯರಿಗೆ ವಿದ್ಯಾಧೀಶಪಾದ ಒಡೆಯರಿಗೆ ವಿದ್ಯಾಧೀಶಪಾದ ಒಡೆಯರಿಗೆ ನಿಮ್ಮ ಪಾದದ ದರ್ಶನದಿಂದ ನಿಮ್ಮ ಪಾದದ ದರ್ಶನದಿಂದ ಪುಣ್ಯವರ್ಧನ ಪಾಪಹರಣ ನಮೋ ನಮೋ ಗುರುವರ್ಯರಿಗೆ ವಿದ್ಯಾಧೀಶಪಾದ ಒಡೆಯರಿಗೆ ವಿದ್ಯಾಧೀಶಪಾದ ಒಡೆಯರಿಗೆ वन्दकळयो इंदिराकान्ता कामितपदकमलानाथा दारितोरपरकानाथा विद्येय विद्याधिराज बुद्धिय विद्याधीशा ಮಧ್ವರಾಯರ ಕರುಣೆಯ ಪಡೆದು ಮಧ್ವರಾಯರ ಕರುಣೆಯ ಪಡೆದು ನರನಾರಾಯಣನ ತಲದಲ್ಲಿ ನರನಾರಾಯಣನ ತಲದಲ್ಲಿ ಗೌಡ ಸಾರಸ್ವತ ಪೀಠದಿ ಮೆರೆವ ಗೌಡ ಸಾರಸ್ವತ ಪೀಠದಿ ಮೆರೆವ ದಿವ್ಯ ಗುರುಗಳ ಚರಣ ಕಮಲಕ್ಕೆ ನಮೋ 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 ವಿದ್ಯಾಧಿರಾಜರ ಕರದಿಂದ ಕುಶಾವತಿ ನದಿ ತೀರದಲ್ಲಿ ಉದಯವಾದ ಜ್ಞಾನದ ಕಡಲು ವಿದ್ಯಾಧೀಶರ ಪಾದ ಕಮಲಕ್ಕೆ ನಮೋ ನಮೋ ಗುರುವರ್ಯರಿಗೆ ವಿದ್ಯಾಧೀಶಪಾದ ಒಡೆಯರಿಗೆ ವಿದ್ಯಾಧೀಶಪಾದ ಒಡೆಯರಿಗೆ वन्दकळयो इंदिराकान्ता कामितपदकमलानाथा दारितोरपरकानाथा विद्येय विद्याधिराज बुद्धिय विद्याधीशा ಪರಮ ಪಾವನ ದರುಶನದಿಂದ ಪರಮ ಪಾವನ ದರುಶನದಿಂದ ಕಾಯಲೆಮ್ಮನು ಅನವರತ ಕಾಯಲೆಮ್ಮನು ಅನವರತ ಸದ್ಗುರು ವಿದ್ಯಾಧಿರಾಜ ಪ್ರಿಯ ಸದ್ಗುರು ವಿದ್ಯಾ श्रीमद कमलानाथ तीर्थ स्वामी महाराज की श्रीमद द्वारकानाथ तीर्थ स्वामी महाराज की श्रीमद विद्याधिराज तीर्थ स्वामी महाराज की श्रीमद विद्याधीश तीर्थ स्वामी महाराज की गोकर्ण मठ संस्थान की ओम अतो देवा अवन्तु नो यतो विष्णुर्विचक्रमे पृथिव्या सप्तधामभिः इदं विष्णुर्विचक्रमे त्रेधानि दर्शे पदम् मूढमस्य पांसुरे त्रीणि पदानि चक्रमे विष्णुर्गोपादाभ्यः ततो धारयन् विष्णो कर्माणि पश्यत यतो व्रतानि पस्पशे इंद्रसेव्यस्सखा तन्मृणो परमं पदं सदा पश्यन्ति सूर्या
शुरातम् तद्विप्रासो विपन्यवो जाभ्रवांसस्समिन्धते विष्णो यत्त्वरमं पदम् ओम शांताकारं दीर्घशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं सदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरणं श्रीकुलदेवताभ्यो नमः। ध्यायामि ध्यानं समर्पयामि श्रीखण्डं चन्द्रं दिव्यं दधाढ्यं समरोहरं वा विदेवनं प्रीत्यर्थं विधेयामि ओम या फले या अपराधपाय च पिपीलिः बृहस्पतिपुत्रात्मनो जन्मोऽसः पुष्पं समर्पयामि धूपदीपार्थे अक्षतां समर्पयामि तुलसीदलं समर्पयामि चन्द्रमा मनसो जातश्चक्षुः सूर्यो जायत जायत तार्क्यादि पंचमुद्रा प्रदर्श्य ओम ओम नमो नारायणाय अमृतोपस्तर नमसि स्वाहा ओम प्राणाय स्वाहा ओम अपानात्मने वासुदेवाय स्वाहा ओम ज्ञानात्मने संकर्षणाय स्वाहा उदानात्मने श्री प्रद्युम्नाय स्वाहा समानात्मने श्री अनिरुद्धाय स्वाहा अनिरुद्धाय इदं नमः। नैवेद्यं समर्पयामि नावं नैवेद्य मध्ये पानीयम् उत्तरापोषणं हस्तप्रक्षालनं मुखप्रक्षालनं करोद्वर्तनार्थे चन्दनं मुखवासार्थे पूगीफल ताम्बूल दक्षिणां समर्पयामि। ओम श्रिये जात श्रियाय श्रियमयो जर्भ्यो ददाति श्रियमसानामृतत्वमाय भवन्ति सत्यासमितामि पत्रौ श्रिय एवैनन्त श्रियामादाये सन्दर्भजापशं सन्दर्भेयते हृदया प्रिया एवं वेद। ओम मंगलम भगवान विष्णुर्मंगलम मधुसूदनः मंगलम देवकी पुत्रो मंगलम गणपतयः नीराजनं समर्पयामि। नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुर्प्रचोदयात् मन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि। अनेन कुलदेवता प्रीत्यर्थं प्रसन्नपूजाराधनेन भगवान् श्री सर्वात्मक लक्ष्मी नारायण प्रियतां प्रीतो भवतु तत् श्री कृष्णार्पणमस्तु। भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् अणिमादिगुणाधारामकाराध्यक्षरात्मकाम् अनन्तशक्तिकां देवीं कामाक्षीं चिन्तयाम्यहम्। मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शिरसा नमामि। ब्रह्मान्ता गुरवः साक्षादिष्टं दैवं श्रेयःपदे आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्म जन्मनि। जय देव भक्तवत्सला दयानिधे भारतीश मुख्य प्राणांतर्गत श्री लक्ष्मी नारायण शांतेरी कामाक्षी रामनाथ प्रतिष्ठा देवता तशीच इडगुंजी महागणपती तुंगेले देवता सन्निधानांची सुजित इडगुंजी सुजित पै तशी तंगेले सकुटुंब सपरिवार अत्यंत श्रद्धा भक्तीपूर्वक जाऊन सन्निधानांचो प्रार्थना तसाची औंदू वर्ष स्वाम्यालय मुक्काम स्वशाखा मठाक जालीतना तगलेक संकल्पशिले की स्वाम्यालय आगमन तगल्या स्वग्रहांतू स्वाम्याने पादस्पर्श करून घेऊन देवाग्रहांतू स्थापन केलं तसले देवाक एक प्रसन्न पूजा स्वाम्यालय हस्तेना कुटुंबातर्फे स्वाम्यान समर्पण करका म्हणून स्थानिक इच्छा स्वाम्यालय अभिव्यक्त केले तागेले एक विनंती प्रमाणे आयच्या दिवसाक स्वाम्यालय आगमन तागेले स्वग्रहांतू येऊन घेऊन आज ही प्रसन्न पूजा तांगेले कुटुंबातर्फे देवाल सन्निधानांतू समर्पण केलं असा देवान हे प्रीतीनं स्वीकार करून घेवचे तशीच सुजित पै तशी तांगेले कुटुंबीय जन तांचेर तुका संपूर्ण कृपा दृष्टी अनुग्रह प्राप्त तुला अनुग्रह करून दिवका। अनेक वर्षा पहिले इडगुंजी गांवांत तुलेना पुणाक येऊन गेले स्थायिक जाले अनेक वर्षांना आईल नंतर तुगेल्या अनुग्रहानं तांकां हांगा बऱ्यापण जाल्लो आसा अभिवृद्धी जाल्लो आसा मुखावेल्या भविष्यात जीवनांत तुजी अशीची उद्योगांत की तांगेर करता आसलेल्या व्यवसायांत उत्तरोत्तर अभिवृद्धी घडतच तूं अनुग्रह करचे
तांगेल्या खंयचे आतापर्यंत वस्त्रा की मानाक गौरवा खंयचे रिती रितून उण्यापण्यानाशी आजपर्यंत रक्षण केल्लं आसा. मुखावेल दिवसांत तशीची रक्षण तांगेल्या कुटुंबाचे रितून दवरून घेऊन गेलो. बायलांकही अखंडित सौभाग्य तूं अनुग्रह करून चौडूंक घेवचें तशें तांगेल्या शिक्षणांत उत्तरोत्तर अभिवृद्धी उत्तम यश उत्तम संस्कार आचार विचार तांकां प्राप्त जावचो तसो अनुग्रह करून गेलो. स्वामेल हांगा आगमन जाले निमित्तान तांगेल्या कुटुंबांत उत्तरोत्तर अभिवृद्धी जल्मळी कीर्ती देवाल सन्निधानांत घेवचें. कुटुंबांत तशीची प्रीती विश्वासू अभिवृद्धी घडूसून गेलो. नित्य निरंतर क्षेमाभिवृद्धी नांदत तशी बऱ्यापण चलो. सीताया तटे नमः. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगर्णिहितपाणिं मण्डनं मण्डनाना तरुणसरसिमालाकं धरं कन्यनेत्रं सदैधवरहासं विठ्ठलं चिन्तयामि. बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्. ब्रह्मान्ता गुरुवत्साक्षादिष्टं दैवं श्रियःपतिः. आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्मनि. श्री सीतापति रामचंद्राक वीरविठ्ठलाक तशी मुख्य प्राणसहित कुलदेव लक्ष्मीनारायण शांती कामाक्षी बेताळ सिद्धिनाथ काळभैरव पंचिष्ट परिवार देवता उपई कुटुंबाचो इष्टदेव वीरविठ्ठल इडगुंजी महागणपती कोडलमने महाविष्णू सर्व देवा नमस्कार करून परमपूज्य स्वामी चरणारविंदा नमस्कार करून हे पै कुटुंबा इडगुंजी पै कुटुंबातर्फेन आज आमगेले परमपूज्य स्वामी आगमन आमगेले सर्वोत्तम पै तागेले घराकडेन जाल्ले. त्या निमित्तान परमपूज्य स्वाम्यांक स्वागत करचे बद्दल एक दोन उतर उलयता. हे इडगुंजी पै कुटुंब मनुष्याक ऋणानुबंधेन रूपेण पशु पत्नी सुतालयः म्हणून आसा. खंयच्याक एक ऋणानुबंध जावका दैव संकल्प जावका. जन्मकुंडली भितर बरयलें पळया पदवी पूर्व पुण्यानां लिख्यते जन्मपत्रिका. ही पदवी येवका जाल्यार पूर्व पुण्य जावका. पूर्वजन्मार्जित सुकृत कर्म फल असल्यार मात्र देवाले भी एक अनुग्रह जाता स्वामीने भी आगमन जाता पूर्वजाला आशीर्वाद जावका. हे सर्व एक उन्नती कोचे कारण जावचे साधन अशी म्हणा पडे ना. हे इडगुंजी पै कुटुंब साधारण 80-85 वर्ष पहिले एक तांगेले आमगेले सर्वोत्तम पै तांगेले बापसू काल दोन म्हळ्यार हांगा मुख्य जावन व्यंकटराव पै तागेले मुख्या भितर हे परिवार पुरा एक एक हांगा येवन पावन यो कशी पहिले कुटुंबाचो एक रक्त संबंध म्हळ्यार कशे आशिल्लो. मेगेल कुटुंबात आपणे कशे मेगेल परिवार पुरा कशे सांबाळका. रक्त संबंध म्हळ्यार हे तुमगेले पै कुटुंबाक बी एक आदर्श म्हणत. कित्याक म्हळ्यार आतां हे भयंकर कमी जायत ना जाल्यार पयलीं आशिल्लें आपल्याला कुटुंब आपल्याला भावाचें कुटुंब आपल्याला भाव हे सर्व एक आपल्यान बरें केल्लें आपल्याला सर्वा खातीर तांणी बी बरें जेवका. हे सर्व एक सद्विचार आशिल्ले ते आज थोडे जे कमीपण जायत ना जाल्यार हे पै कुटुंब तो व्यंकटराव पै ताण एकल्यान हांगा पुरा लोकां त्या भावां आपोवन हाड घेवन तांकां व्यवस्थित रितीन तांकां एक योग्य मार्गदर्शन दिव. हे आपणे लेवरी तुमी जावका तुमगे लेवरी आपणे लेवरी तुमगे उद्योग की व्यवहार की हे सर्व एक योग्य रितीन समर्थ रितीन तुमी पालन करून व्हरका म्हणले एक तांकां तो उपदेश दिवन आज हे एक चेडूं समेत ते व्यवहारांतूं अनुरक्त जावन तोच दवरलो तो बापसून आरंभ केल्लो आब्बान आरंभ केल्लो बापसून आरंभ केल्लो व्यवसायांत अनुकूल जावन तेंच सांबाळ घेवन 4 लोकांक प्रीती पात्र जावन योग्य रितीन हांगा एक समाजांत एक राज मनेतना संबंध पुणाचे हांगेले जावं गेले. तांतून आमगेले सर्वोत्तम पहिले बायल माविन कुरवा आमगेले गोवेकर सुब्राय भटाल चेल्ली ती बी जाल्यार तरी हांगा येवन पावन एक गृहिणीला हात धरले निमित्तान हो सर्वोत्तम जालो. एकल राव वेंकटराव एकल सर्वोत्तम पुरुषोत्तम श्रीनिवास अशे पुरा हे चारय भाव योग्य रितीन तांगेले व्यवस्थित जीवन मार्गाचे एक उत्तम मार्ग घेवन हे समयाचेर चेडूंक बरे तरी एक मार्गदर्शन दिल्लें म्हण जाल्यार चेडूं असली सत्कर्म करचे एक योग्य प्रेरक सूचक देवालय एक अनुग्रह बासून आवसून दिवचे तसं मार्गदर्शन आज आमगेलो हो सुजीत पै हांगा कशे आयले स्वामी म्हणत सुजीत सुजाचे कशे आयले. ही एक सेवा देवाल उरोवन गुरुल जमो हे निरहंकार निस्वार्थ रीती अनेकले दाखय नाशिल्ले तसं सेवा जाता म्हणून जाल्यार हे पुरा अशी घडत उरता. हे नित्य साधना म्हणा पडे ना असल एक अचानक एक अलभ्य लाभो
ज्येष्ठ मास आणतो काल स्वामीने सांगितले गुरु असत ज्याला तशावर यज्ञ कर्म कंच्या नामून ज्याला गुरु प्रत्यक्ष तुमचं मिळाय गुरु असत नाही गुरु उदय आज सर्वोत्तम कुटुंबाचा त्या ज्योतिष्य मार्गांतू असत जलत्रेचे प्रत्यक्ष गुरु उदय आज आमगेला सर्वोत्तम घराणे हे पै इडगुंजी पै कुटुंबा घराण्यांक होड तुमक दिलेलं होड भाग्य है म्हणा पडेन प्रदोष काल हरी सूर्य अस्त जावचे टाइम हरी गुरु उदय जावन चंद्र सहित जावन हांगा तुमच्या घराकडे न येऊन पाव देवाला एक पूज केली स्वाम्यानं आणि स्वाम्याला उपस्थितीन तुमका आशीर्वाद मिळता जाल्यार आईल तसले साधू सज्जन संगम येही सततम धन्यो गृहस्थ आश्रम हंगै साधू सज्जन आगमन घरांत देवाल पूजा भजन विष्णू सहस्रनाम रामनाम तारक मंत्र हे पूरा घडत अशी निमित्तानं हे सर्व असं सत्कर्म जाता म्हणा सर्वोत्तम पैन कुटुंब हे इडगुंजी पै कुटुंब आज धन्य झाले प्रत्यक्ष प्रसन्न आशीर्वाद ते गुरुच्या गुरुदान दिशे आजपर्यंत तुमका ते देवानं तुमगेले जे का ते वीर विठ्ठलान महागणपतीनं तुमगेल कोडलं म्हणे महाविष्णू हांगाच आराध्य देव सर्व देवान तुमका योग्य स्थान मान गौरव दिलेस आज ते तक्काच आणि परत पुष्टी मिळची तशी आज परत गुरु आगमन झाले हे तुमगेलो एक अलभ्य लाभ तुमका हे आणि कशीची हे गंचे दुडवा फोरसारी जाऊची गंचो विषय नाही हो हे मनुष्यान मन एव मनुष्यानां कारणं बंधमोक्षयो हो मनुष्यान मन त्याप्रमाणे देवाल सेवा देव सेवा गुरु सेवा मलगड्याचे विश्वासू श्रद्धा भक्ती निस्वार्थ सेवा हे पुरा असं म्हणजे जाऊची सत्कर्म असलीच जात आहे हे अशी जाऊ का हे कुटुंबाची बरी घडची तशी आज परमपूज्य स्वाम्या आगमन जलण्यास स्वाम्याला एक आगमनानं हे कुटुंबाची धन्य झाले त्याच्या वेळेला परमपूज्य स्वामी आगमन निमित्तानं आमच्याला सर्वोत्तम पै कुटुंबीय सर्व हे इडगुंजी पै कुटुंबीय परमपूज्य स्वाम्याक अत्यंत मनःपूर्वक रथपूर्वक आत्मीयपूर्वक स्वागत करत असत तशींचे आई तसले वैदिक वर्ग तांकांच्या तरी सर्वांक गांवचून नायले वैदिक ते सर्वांनी कुळात पुरेत बटमाम त्यांच्या आमगेला हांगा त्यांच्या इडगुंजी पुरेत बटमाम हांगावरून काम करते तेवे मी तुमके एक आशीर्वाद मिळे रे मूल गावचे पुरेत तुमका हांगा नित्य आशीर्वाद देता असा ताई घाय कुळात पुरेत बटमाम मुंबई येऊन पावला तांगेल भरचे सर्व वैदिक येऊन पावले तेवे सर्व वैदिकांक आमगेले सर्वोत्तम पै कुटुंब स्वागत करत असा आई तसं सर्व गौड सारस्वत ब्रह्मवृंद ताजेर प्रीती दवरून आत्मीयता दवरून सर्व येऊन पावेल असं तुम्ही सान घरान गेल तरी अशी घर होडचे बिगे लोक भरपूर गेले प्रीती दवर लेख सर्व ते हजन करता लोकाला प्रीती जोडले कसं जाता म्हणून हे तुम्ही सर्व येऊन हांग पावेल असे पै कुटुंबळेरी 100 लोक हांगा असा अर्ध माविन कुरुबा कुटुंब भट्ट कुटुंब गोवेकर कुटुंब अर्ध आम्ही पै कुटुंब हांगा अर्ध पुन्हा त्यांनी घेतले अर्ध पुन्हा आम्ही माविन कुरुबा भट्ट कुटुंबियान घेतले हांगा तशी जाव करते स्वामीला आशीर्वाद तांकां प्राप्त जाव तशी पर सर्वांग परमपूज्य स्वाम्या सहित हे पै कुटुंबातर्फे स्वागत करत मी दोन उत्तर समाप्ती करता कसली उल्लेख उत्तरांत कसली चूक केली तरीची स्वामीन फेन पूर्ण आशीर्वाद देऊ का नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः विष्णवे नमः मधुसूदनाय नमः द्रव्यक्रमाय नमः वामनाय नमः शीतलाय नमः ऋषिकेशाय नमः ओम पद्मनाभाय नमः दामोदराय नमः संग्रहाय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः मनोहराय नमः पुरुषोत्तमाय नमः मधुसूदनाय नमः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्धि अर्थम धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुण्य पुरुषार्थ सिद्ध्यर्थम श्री गुरु अनुग्रह प्राप्त्यर्थम वंदत वेदव्यासमूर्ति प्रीत्यर्थे गुरुपाद पूजां करिष्यति धन्यवाद ओम अस्मिन् राशे श्रियमावेशयामितो देवी प्रतिपश्याम्यापाः दक्षिणं पादमवने देशं राष्ट्रेन्द्रियं ददामि सस्यं पादमवने देशं राष्ट्रेन्द्रियं वर्धयामि पूर्वमन्यं परमन्यं पादाभवने देवाराक्षस्य गुप्त्या वयस्या वरुध्ये आपदेन भूतादि पाप्मानमरानात्यन्तरिम
मधुसूदनः मङ्गलं देवकी पुत्रः मङ्गलं गरुडध्वजः श्रीरामं हनुमत्सेव्यं श्रीकृष्णं भीमसेवितं श्रीव्यासं श्रीमदानन्दतीर्थसंसेवितं भजे ब्रह्मान्ताः गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियःपतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्म श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओम् सर्वोत्तम पै तागेलो सुपुत्र सुजित पै तशीच तागलांना अजित पै विशेष जाऊन सुजित पै आणि 2 वर्षा पहिलेची आमगेले पहिल्या मुक्कामा संदर्भारीची ताणे आग्रह केल्ले नंतर मध्येही ताणे आग्रह केल्ले तो तिथल्या समय अवकाश नाशिल निमित्तानं आम्ही त्या मुखार दिता म्हणून ताका सांगितलं आजी आम्ही हांगा संयुक्त कोंकणी सभा त्या एक कार्यक्रमाक गेलतना त्याची जी वच्चे वाटेरीची हागेल एक घर लागी जाता आणि वापस स्वाम्यानानी थंय तुल्यान येवची किंता हांगा तुल्यानची स्वाम्यान आयल्यारी सुलभ जाता म्हणल्या उद्देशानची आयचे दिवसाक 2 कार्यक्रम दांतून घेतले एक कार्यक्रम करून घेऊन आता मी दुसरे कार्यक्रमात घेऊन पाविलासाची अत्यंत आम्ही काल विचारले किती लोक जाता रे म्हणून आम्ही त्यांनी 70-80 म्हळ्यार पुण्याचे लोक उरताले म्हणले कडे पण हागेल्या कुटुंबाचे 70-80 म्हणून शॉक देते असल आणि पळोवका जाल्यार कुमटा होन्नावर आपणेल्या गांवचे 30-40 लोक मेळतात आपणेल्या कुटुंबाचे किंतु पुण्यात आपणेल्या कुटुंबाचे 60-70 जर पळोवका जाल्यार इपै कुटुंब एक पळोवका म्हणजे तिथले व्हड घर आशिल्लें तसलें एक घराण म्हळ्यार इडगुंजी महागणपती वीर विठ्ठल देवाक मानून घेना येईल तसलें कुटुंब आणि 80 वर्षा पयले थंय तुल्यान हांगा पुण्याक आयले हांगा स्थायीक जाले हांगा देवाल अनुग्रहान बरे रितीन अभिवृद्धी हांगा पावन घेनो आजी हांगा बरे एक स्थानमान गौरव तांकां प्राप्त जाल्लो आसा तागेले कसकी इच्छा आशिल्ले स्वाम्यान येवका म्हणून घेनो सो आयच्या दिवसाक आजी जगताक काळो कसल्यारी आजी सुजित पहिले घराक मात्र उजवाडो आसा कित्याक म्हण आज अमावास्या भायर खंय चंद्र काही याना तुकडे काळो कसल्यार वैकेची आज तागेल घरा मात्र प्रकाश जावचो तसले एक संदर्भ आज देवान अनुग्रह केल्लो आसा एक गृहस्थाकाची ताची वैदिकान सांगिल्लें आसा धन्यो गृहस्थाश्रमः कित्याक की म्हळ्यार आमगेल्यान तूं 4 तरेचे आश्रम आसा एक संन्यासाश्रम म्हळ्यार आम्ही कसं ग्रहण केलं त्या संन्यासाश्रम वानप्रस्थाश्रम वनांत वास करताची एक ब्रह्मचर्य आश्रम तो गुरुकुलांत वास करता आणि गृहस्थ म्हणलो तो घरांत वास करता तातून ग्रहे तिष्ठती इति गृहस्थः म्हणून सांगितलं घरांत त्यांनी वास करताची म्हणजे उद्देशान ताका गृहस्थ म्हणून सांगता ब्रह्मचर्य घरांत वास करना ब्रह्मचर्य शिक्षणा कितेरी गुरु खंय आसा गुरुले सानिध्यान तू तागेल वास उरता अर्थात गुरुकुल थंय तागेल वास उरता गुरु खंय उरता थंय तागेल वास तो घरांत चढताय चढ उरना आणि तो ग्रहस्थ केन्ना जाता उठू शिक्षण जाले नंतर कडेरी ताणे आपले गुरुले अनुमती घेवन शिक्षण परिपूर्ण जाले नंतर कडे समावर्तन म्हणून घेवन थंय आरंभ करता तदनंतर कडे लग्न करचे तरेचे एक पद्धती सो तेन्ना पर्यंत तो घरांत वास करना तो गुरुकुलांत वास करता वानप्रस्थ जाले व्यक्ती तो वनांत वास करता तातून वानप्रस्थ म्हणून सांगले आणि संन्यास आश्रम जाले तसले स्वामी इत्यादीक तांणी उठुमठांत उरताची तांणी खंयचे घर हे ते देवस्थान हे ना तांगेले मठ आसा थंय तांणी वास करता घरांत कोण वास करता गृहे तिष्ठती ती गृहस्थः म्हणून सांगितलं हे 4 आश्रमांत अत्यंत धन्य जावन आश्रम अशें म्हळ्यार ते गृहस्थ आश्रम म्हणून सांगितलं आसा रिजन कसं नाही 4 आश्रम आसा संन्यास आश्रम ब्रह्मचर्य आश्रम वानप्रस्थ आश्रम गृहस्थ आश्रम हे 4 आश्रम असल्यार वैकेची एकदम धन्य जावन आशिल्ले तसले उत्तम जावन आशिल्ले तसले आश्रम म्हळ्यार गृहस्थ आश्रम म्हणून सांगितलं आसा कारण कसं की म्हळ्यार हे गृहस्थाक उठू बाकी आश्रमाक सेव करता तसले परम भाग्य तांकां मेळटा
आज स्वाम आयलाय आम्ही संन्यास आश्रमाला वैके सेव करत असेल भाग्य ग्रहस्थांक मिळता फाले कोणीतरी एक ब्रह्मचर्य जाल तसल वोट आयलो ना फाले श्राद्ध कर्म करताना एक ब्रह्मचर्य ताकि भोजन घाल का मिळारी तागेल सेव कोण करका ग्रहस्थान करका सो ब्रह्मचर्य आश्रमाचा असेल तसल वोट वैकेची ताणे सेव करका खंचे संन्यासी इत्यादी कायल्यारी ग्रहस्थान सेव करका फाले खंय बनांत कोणीतरी एक मिळो कसने तरी ताणे विचारल्यारी ताकाही ताणेची सपोर्ट करका सो ग्रहस्थ आश्रम मात्र तिन्ही आश्रमाक उपजीवी जाऊन गेलो तांक सपोर्ट करत असेल अवकाश ना तांक सेव करत असेल भाग्य खाली ग्रहस्थांक मात्र दिले त्यात कोणू धन्यो ग्रहस्थाश्रम आशिलान तू धन्य जाऊन गेला असेल तसं आश्रम मिळारी तसं त्या ग्रहस्थाश्रम सांगेल असा आईच्या दिवसाक पळया थंय सभे तुलेना SKS थंय तुलेना हांग्योचेक तागेले अण्णा ताण पेटोका स्वाम्याक आपूण हाडका हांगा गौरव करका पाद्य पूजा इत्यादी हे कोण आम्ही फलमंत्राचे देऊन आम्ही बाहेर सरले आमगेला आणि कसं काम ना आम्ही आईले पादपूज घेतला आशीर्वचन केलं घ्यायला बट हक्क तशी ना स्वाम्या आपूण हाडचे स्वाम्याक वापस सोडून घेऊन येऊचे हे तागेल जबाबदारी स्वाम येता म्हणून गेलो बाकी लोकांका अतिथी लोकांका आपले त्या अतिथी लोकांक तांका आपून घेऊन तांका जाग दिवन गेलो स्वामेल कार्यक्रम झाल्यानंतर तांका फळारा व्यवस्था करून घेऊन तांगेले गुलो घेऊन तांक पेटो हेही तागेले जबाबदारी आमगेले काही ना आम्ही त्या टायमार आईले वापस आम्ही गेले आमक कसं जबाबदार ना ताका उठू हाची जबाबदार स्वामेल जबाबदारी ताका अतिथी लोकांक आपल्याला असा तेही जबाबदारी ताका वैदिकांक आपल्याला असा तागेल तेही जबाबदारी ताका प्रत्येक लोकाले जबाबदारी ताका सो हे तागेले भाग्य सेव करत असले अवकाश परम अवकाश ताका प्राप्त जाला जना ताण त्या स्वीकार करून घेऊन ताणे आजी स्वाम्याक अत्यंत योग्य रीतीने मोठ्या गौरवाप्रमाणे ताणे स्वागत केले बद्दल आम्ही संतोष पहिले अभिव्यक्त करताची एक कुटुंबांतू एक घरांतू मुख्य जावन संतोषाचे वातावरण एक सुख समाधान उठू लोक मेळून घेऊन उठत असले वातावरण उरका फ्लॅट कितलासा महत्वाचे नाही 10 फ्लॅट असमा गेले आहे बट फ्लॅटान तू कित लोक उरताची ते महत्वाचे जर 10 फ्लॅट जाऊन गेलो उठू लोक विंगड जाऊन खई भेटण्याची उलेनाची हे तरी असल्यारी त्या कुटुंब म्हणून घ्या ना त्यात कोण स्टार्टिंग कची श्लोकान सांगला सानंदम सदनम सुताश्च सुधीयः कांता मृदु भाषिणी सन्मित्रम सुधनम स्वयोषितिरतिः आज्ञापरा सेवकाः आतिथ्यम हरिपूजनम प्रतिदिनं मृष्टान्नपानं गृहे साधोः संतम उपासते हि सततम धन्यो गृहस्थाश्रमं सांगले तर फर्स्ट श्लोक सानंदम सदनम म्हणून सांगेल असा त्याचा अर्थ कसा की म्हणरी घर संतोष भरित जाऊन गेल उरका म्हणून शास्त्र सांगता खंचेही शास्त्र आम्ही जर विचार अरे घर कशी जाऊ करे तुका म्हणताना मका 3 BHK असेल घर जाऊ का बाहेर बाल्कनी असेल तसले एक घर जाऊ का पेंट हाऊस जाऊ का हे जाऊ का त्या जाऊ का अतिरेक जाऊ का इतल्याने उठू लावून गेलो घरांत समाधान मात्र ना समाधान खई त्या बोर्डार मात्र आनंद निलय बोर्डार मात्र आनंद निलय घरा भितरी आनंद ना तर तसले घर कसले का प्रयोजन आहे ना खाली एक सांड कुटीर असलेली अडना सर्व कुटुंब एकत्रित उरून संतोषार उरलेली त्या कुटीर वैकेची स्वर्ग जाता ना जलेरी होड रावलार असून वैकेची जर कुटुंबाच कोणे ना जल मिळाली त्या होड रावलार वैकेची आमका एकदा नरक साठी जाता एकलो उर कामारे कोणे नाची कोणे उलेनाच मागेले अशी जाल्या कुटुंब जाल्या रे तांका हे बट एक संतोष असा की इडगुंजी पै कुटुंब एक कार्यक्रम झाला रे उठू इडगुंजी एकडे जाता तसले एक समावेश पुन्हा तू पळोच तसले एक त्याची एक होड भाग्य म्हणका असल उठू गावांत पळोचे मिळता दोड शहरांत तू पळोचे कमी किंतु पुन्हा तसल हंतू इडगुंजी पै कुटुंबाने असल एक संदर्भ दवर घेतलाय आणि कशाशी अभिवृद्धी जाऊ का उठू लोकांना एकत्रित उरका खंचे संदर्भ खंचे विषय कसाने आयल्यार वैकेची केन्नाही कोणकोणाला हात सोनाकाची एक संदर्भ अशी येता की म्हणजे रामायणाचे विषयी त्यांनी विचारताना
रावणाला एक हर्षित ह्या करताना की रावण पराजय जाता. रावण पराजय झाल्यानंतर हर्षीची वार्तालाप करताना रामवैक्याची रामाला एक वैक्याची तागेल एक सैन्य आशिल्लें, वानर सेना आशिल्लें, तोही एक आस्थानाचो रायू. हे ठिकाण रावण वैक्याची लंकाधीश्वरू तागेले राक्षस सैन्य आशिल्लें. म्हळ्यार दोन्ही कडे सेम हे आसा. ह्या ठिकाण तोही राय आसा, ह्या ठिकाण होही राय आसा. तागेले वानर सेना आशिल्ले, हागेले राक्षस सेना आशिल्ले. रामूय होड विद्वान आशिल्लो, रावण वैक्यच होड विद्वान आशिल्लो. सो उट्टूची हे आसले कसले रावण हरल तर रामालेगी सेम हे आशिल्ले, सैन्य आशिल्ले, तोही रायू, तोही विद्वान, तागेलेगी उट्टू कॅपेबिलिटीज आसा. ह्या ठिकाण रावण तोही रायू, तागेलेगी राक्षस सेना आसा, तोही विद्वान, उट्टू आसा. बट रावण कशी हारलो म्हणून कशी हे करतना तेन्ना थंय सांगता रामाक तागेल भाव लक्ष्मणाल साथ आशिल्ले, रावणाक तांगेल खंयचेय कुटुंबातील लोकांक साथ नाशिल्ले. कुटुंबाल साथ नाशिल्ल्या निमित्तान रावण पराजय जालो, कुटुंबाक साथ आशिल्ल्या निमित्तान राम विजयश्री जालो. तशीच आजी सुजितू आज तो विजयश्री जावचे एकमेव कारण की म्हळ्यार तागेल कुटुंब ताणा पेलतना उट्टू लोक साथ मेळटा म्हणल्या निमित्तान आज तो विजयश्री जाल्लो आसा. आनी त्या पळोवचेक मेळटा आसा खाली पेपराचेर न्ही, प्रॅक्टिकली उट्टू कुटुंब काका भावंड हे ते उट्टू एक कडेन आसा. जागो सांज जाता आसा, फ्लॅट सांज जाता आसा, विना हा मन मात्र होड आसा. कसने जाल्यार वैकीच आमी एकत्रित उरका. कसने परिस्थितींत आयल्यार भावंडाले कुटुंबाची प्रीती मात्र केन्नाही विसरनाशी उरका. आनी घरान तूं कितले जोडल्यार वैक्याची लास्ट समाधान जावका. ना जाल्यार कितले जोडल्यार वैक्याची आमकां ते सूख दिना. तातूंत मनी कॅन डू समथींग बट इट कॅनॉट बाय एवरीथींग. पयशान थोडे कसन तरी जाताले बट उट्टूची तुमकां दिवचे जायना. पयशान तुमी मांच खरेदी करचे जाता किंतु तुमकां न्हीद खरेदी करचे जायना. न्हीद तुमकां म्हालगड्याल समाधान असल्यार मात्र ताका न्हीद पडटा. तुम्ही पैशान पुस्तक खरेदी करेता, तुम्ही कसन जावका पुस्तक खरेदी करेता किंतु ज्ञान खरेदी करचेक जायना. पैशान तुम्ही टॅबलेट्स औषध खरेदी करेत किंतु पैशान आरोग्य खरेदी करचेक जायना. सो त्यातून पैशान थोडे कसने तरी करचे जाता बट केलो विषय पळय देवाल अनुग्रहान, स्वामील आशीर्वादान आणि म्हालगड्याले एक अनुग्रहान मात्र तुमकां प्राप्त जाता. त्या निमित्तान घरान तूं समाधान उरचे अत्यंत महत्वाचं आसा. एक आमी केन्नाय हे विषय सांगताच कोणाले घरा गेलतना की एक कशी एक घरान तूं संतोष उरका, नेम्मदी उरका म्हणले हाजेर एक घर आशिल्लें. त्या घरान तूं मस्त बागेला, हांग बागेला थंय बागेला राशी घट्ट बागेला. सो व्हड घर रावळार म्हणल्यार व्हड घर तागेले की मस्तीतले पयशे घरांत आशिल्ले. सो मस्त पैसे घरान तूं ताका प्राप्ती जाल्या नंतर तूं पैसे ताण कसन केले की म्हळ्यार व्हड घर न्ही तातून ताणें एक 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 कडेन पैसे दवरले. सो दवरले आज घरान तूं मस्तीतले पयशे आसा म्हण करून उठू खिडकी बंद केला ताणें. कित्याक म्हळ्यार रात्री न्हिदलतना खंय तरी तुल्यान चोरांनी आयलं म्हळ्यार गेलेली जोडील तसल पयशे उठूची हे जाता म्हळ्यार कितें तरी खिडकी उठू बंद केल्या. खंयच खंयचे बागील आसा उठू बंद केल्या. उठू बंद करून गेलो रात्री न्हिदचे गेलो. न्हिदचे गेलतना मदेची खंयची एक शब्द आयकला ताका. खंय की कसकी एक शब्द आयकले. पयलीं खंय उडगास गेलो पैसे असं की ना म्हणून गेलो आलोचन करता फुल्ल हे आवाज आयलो कोणा फुल्ल पैसे पळयले ताणें. हा पैसे उठूची खंय खंय आसा थंय थंय आसा म्हणून दिसता बट आवाज आयलो न्ही म्हणून कळना. आनी उठू बागेल चेकिंग करचे गेलो. फर्स्ट बागेल, सेकंड बागेल, थर्ड बागेल, उठू खिडकी उठू चेन कर ह्या उठू करून येवच्याक अर्ध तास गेला. कडे वापस आनी न्हिदलो. आनी थोडे वेळ कळन आनी परत कसकी शब्द आयकले. आनी परत सेम स्टोरी. आनी पैसे की ना म्हणून उठू पळोवंक गेलो आवाज येयलो म्हणून उठू बागेला खिडकी आनी अर्ध तास गेल आनी वापस न्हिदलो. अशीची फुल्ल तागेले सकाळ तुल्यान रात्री तुल्यान सकाळी ह्याची जाले एक 4-5 दा उठून गेलो पैसे पळोवचे खिडकी आनी चेकिंग करचे आनी न्हिदचे. सम न्हीद पडना ताका. संपूर्ण दिवस न्हीद पडना. हागेल घरा येत राक अनेक घर आशिल्ले
तागेल कशी घर अशी कशी की म्हळ्यार खिडकी बागेल फुल्ल ओपन फुल्ल वार येता फुल्ल खेळत असा कसने बागेल बंद ना खिडकी बंद ना काही ना हो कितला आराम समाधाने रसा आरामशीर निदून असा हाय जाऊन घेन असा कसने टेन्शन म्हाका पळय सकाळ रात्री काऊन निजेलो सम न्हीदही पडना म्हाका हो पळय आरामशीर असा म्हणून गेलो हे करतना ताण लेखले की मागेल घरान तशें पयशे थोडे हागेल घरा दवरया सो ताण कसन केलं की म्हळ्यार 1 2 4 बंडल ताका दिले तू घे तुगे घरान दवर घे तुका म्हणून घेनो ताका दिले सो ताणे जन्मान तितले पयशे ताण पडेल ना ताका मेळिले लॉटरी म्हणून घेनो ताण ते स्वीकार करून घेतले घेऊन गेलो घरान दवरले सकाळी जाले दनपार जाले रात्री न्हिदेताना खंयची व्यक्ती केन्नाही बागील खिडकी घालना आशिल्लो त्या दिवस पैसे आयले म्हळ्यार कितें रे खिडकी वयके बंद केल्या बागील वयके बंद केल्या ताकाय भंय कोणे तरी चोरी येता घेऊन वता म्हणून गेलो सो तागेल वयकेची सेम स्टोरी आयले पुढे खिडकी आवाज ऐकल पुढे ना आणि वापस घरात कसने ना म्हण पुढे ना खिडकी बागील ओपन उरो बागील हे जरो कसने भंय ना आता घरा पैसे आयले म्हणून सान आवाज आयले पुढे वापस ते बंडल चेकिंग करचे वापस खिडकी बंद झाली की ना खिडकी तुला की बागला तुला आणि वापस चेकिंग करते आणि नेक्स्ट डे सकाळी केले वापस हे बंडल हान गेलो पहिले यजमान केले हे तू बंडल तुझी घे म्हाका बरे न्हीद जाव का हे बंडल म्हाका नाका म्हणून सांगून आशिल्लो तो बंडल वापस ताका दिले सो लास्ट एक मनशा कसन जाव का समाधान जाव का कितल्या हातान तू पयस आसा कितले आमगेले हे असल्यार वयक्याची आमका ते सुख आमका मेळना ते सुख मात्र देवाल की मालगड्याल की ना गुरुले एक सानिध्य की आशीर्वादा बलान ताका प्राप्त जाता आताही तुम्ही लेखताले बँकांत आसा पैसे अरे बँक केन्ना पॉलिसी चेंज करता कसन जाता कित जाता कोणाक खबर उरना केन्ना कसन जाता म्हणून कोणाक खबर उरना सो हे पैशाचे केन्नाही कसने हे जर उरयता बट कुटुंबाची प्रीती एकत्रित उरलं म्हळ्यार वापस एक सृष्टी आम्ही निर्माण करचे जाता पैसे ना जाल्यार वयकेची वापस उठू लोकांक मेळून गेलो वापस एक सृष्टी निर्माण करचे जाता त्या निमित्तान कुटुंबान तू फॅमिली व्हॅल्यूज मॉरल व्हॅल्यूज हे अत्यंत महत्वाचं आसा ते जर आम्ही राखून घेऊन गेलो आमगे जीवन चलेल म्हळ्यार आमगेल किंता आणि भाग्यवान कोणीही ना म्हणताचे आयच्या दिवसाक सुजिताले ग्रहस्थ धर्म त्यागेले धन्य जाले म्हणून आम्ही लेखताची स्वाम्याला सेव करचे मिळे अतिथी लोकाले सेव करता जाल्यार भाग्य मिळे सो अनेक लोकाले सेव करता जाल्यार भाग्य ताका मिळेला जन तागेले जीवन धन्य जाले म्हणून आम्ही लेखताची तशीच तागेले आमंत्रण स्वीकार करून घेऊन वैदिक वृंद आयला असाची समाज बांधव आयला असाची तागेले कुटुंबीय लोक असाची सर्वही लोकांक आजी आईल बद्दल आम्ही संतोष व्यक्त करताची देव सगळ्यांक बर घडवो तुमगे घरान तुम्ही करता जाल्यार उद्योग व्यवसायान तशीची बायल तांकांही अखंडित सौभाग्य चौडुवा तांणी लौकिक शिक्षणांत उत्तीर्ण जावन बरे स्थानमान तांकांही प्राप्त जावो अशी देवचरणी गुरुचरणी प्रार्थना करीत आमगेला आशीर्वाद प्रभाषणाचा मी मंगल गणिताची श्री कृष्णार्पणमस्तु विद्याधीश तीर्थ स्वामी महाराज की कडे सर्व लोकांना परतकाले येऊ का म्हळ्या अधिराज प्रिया विद्याधीशरा दिव्य चरण के नमो 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 राम विठ्ठला पाद कमलदि ರಂಗನಂದದಿ ಸದಾ ನಿರತ ಶಮದಮಾದಿಗಳ ಸಾಧನದಿಂದ ರಮಾವಲ್ಲಭನ ಭಕ್ತಿ ಪೂರ್ಣರ ನಮೋ ನಮೋ ಗುರುವರಿಯರಿಗೆ ವಿದ್ಯಾಧೀಶ ಪಾದ ಒಡೆಯರಿಗೆ ವಿದ್ಯಾಧೀಶ ಪಾದ ಒಡೆಯರಿಗೆ ಬಂದ ಕಳೆಯೋ ಇಂದಿರಾ ಕಾಂತ ಕಾಮಿತ ಪ್ರದ ಕಮಲಾನಾಥ ದಾರಿ ತೋರ ದ್ವಾರಕಾನಾಥ ವಿದ್ಯೆಯ ವಿದ್ಯಾಧಿರಾಜ ಬುದ್ಧಿಯ ವಿದ್ಯಾಧೀಶ ವೇದಶಾಸ್ತ್ರಗಳ ವಿನೋದಯತಿವರ ವೇದಶಾಸ್ತ್ರಗಳ ವಿನೋದಯತಿವರ ಕರುಣಿಸಲೆಮ್ಮ ಜ್ಞಾನವ ಕರುಣಿಸಲೆಮ್ಮ ಜ್ಞಾನವ ಸದಮಲ
शुभ गुण रतुनमणि सदमल शुभ गुण रतुनमणि वैराग्य निधिया परमहंसरा ಹರಿಯ ಮಹಿಮೆಯ ತಿಳಿಸಲೆಂದು ಸಕಲ ಸಜ್ಜನರ ಸಲಹಿರೆಂದು ವಿಷ್ಣುದಾಸನು ಶರಣೆಂದು ಮಣಿದನು ಹರಿಗುರು ಚರಣ ಕಮಲಕ್ಕೆ ನಮೋ ನಮೋ ಗುರುವರಿಯರಿಗೆ ವಿದ್ಯಾಧೀಶ ಪಾದ ಒಡೆಯರಿಗೆ ವಿದ್ಯಾಧೀಶ ಪಾದ ಒಡೆಯರಿಗೆ ನಮೋ ನಮೋ ಗುರುವರಿಯರಿಗೆ ವಿದ್ಯಾಧೀಶ ಪಾದ ಒಡೆಯರಿಗೆ ವಿದ್ಯಾಧೀಶ ಪಾದ ಒಡೆಯರಿಗೆ ನಿಮ್ಮ ಪಾದದ ದರ್ಶನದಿಂದ ನಿಮ್ಮ ಪಾದದ ದರ್ಶನದಿಂದ ಪುಣ್ಯವರ್ಧನ ಪಾಪಹರಣ ಬಂದ ಕಳೆಯೋ ಇಂದಿರಾ ಕಾಂತ ಕಾಮಿತ ಪದ ಕಮಲಾನಾಥ ದಾರಿ ತೋರ ದ್ವಾರಕಾನಾಥ ವಿದ್ಯೆಯೀಯ ವಿದ್ಯಾಧಿರಾಜ ಬುದ್ಧಿಯ ವಿದ್ಯಾಧೀಶ ಬಂದ ಕಳೆಯೋ ಇಂದಿರಾ ಕಾಂತ ಕಾಮಿತ ಪದ ಕಮಲಾನಾಥ ದಾರಿ ತೋರ ದ್ವಾರಕನಾಥ